नमस्कार, एकतास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे या ठिकाणी आपण जवस घेतलेला आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे आपण घेतलेले आहे। या ठिकाणी मी 2 डोसे बनवणार आहे। याच प्रमाणाने घेतलेले आहे। तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता। या ठिकाणी आपण हलके भाजून घेतलेले आहेत गॅस तव्यावर आणि या प्रकारे आपण पूड करून घेतली, मिक्सरला फिरवून घेतले। याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार कांदा, टोमॅटो, कोथिंबीर किंवा तुम्ही भाज्याही ॲड करू शकता। या ठिकाणी आपण इडलीचं बॅटर घेतलेलं आहे। इडलीचं जे बॅटर आहे ते याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे। या ठिकाणी आपण मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सोडा वगैरे काही घालायची गरज नाही। याच्यामध्ये तुम्ही मिरची या ठिकाणी तिखट ॲड करू शकता। या ठिकाणी मी गरम मसाला वापरला आहे आणि छान मिक्स करून घेतले। वरतून कोथिंबीर घातलेली आहे, छान फेटून घेतलेलं आहे। एका ठिकाणी आपण पॅन गरम करून घेतला आहे, तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जे डोसा बनवतो त्या प्रकारे आपण हा जवस डोसा करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपण बॅटर घातलेलं आहे। तुम्हाला हवं तसं मीडियम किंवा खूप पातळ आपण करून घेऊ शकतो। या ठिकाणी मी मीडियम ठेवलेलं आहे। छान तेल घातलेलं आहे वरतून आणि खरपूस असं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हा खूप असं छान क्रिस्पी असा होतो। नाचणीचा वाटतो पण हा नाचणीचा नसून हा जवसाचा आहे। खूप छान मुलांना जवसाची चटणी खायला कंटाळा करतात ते या ठिकाणी हा जवसाचा डोसा घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल। आपण सर्व करू। या ठिकाणी आपण सॉससोबत सर्व केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं झालेलं आहे। कलरफुल असा डोसा घरी नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा। थँक्यू।